जुन्या वादातून शेलोडी येथे झालेल्या चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी रघुनाथ गाडे यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून संतप्त नातेवाईकांनी 5 मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान आरोपींच्या अटकेसाठी रघुनाथ गाडे यांचा मृतदेह थेट ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून संताप व्यक्त केला. जुन्या वादातून तालुक्यातील शेलोडी येथे 2 कुटुंबात हाणामारी झाली होती. यावेळी चौघांनी रघुनाथ गाडे व त्यांचा मुलगा गोपाल गाडे यांना जबर मारहाण करत चाकूने भोसकून गंभीररित्या जखमी केले. या वादाने गावात एकच खळबळ उडाली. जखमी गाडे पिता पुत्रांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मनोहर गाडे यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी पवन दशरथ बानाईत, मनोरमा बानाईत, दशरथ बानाईत व मोहन बानाईत या चौघांविरुद्ध कलम 118(2), 351(2), 335 भारतीय न्यायदंड संहितानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान या हल्ल्यातील गंभीर जखमी रघुनाथ गाडे यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने गाडे यांचे नातेवाईक संतप्त झाले असून 5 मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान रघुनाथ गाडे यांचा मृतदेह थेट ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्वरित सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावेळी काही काळ पोलीस स्टेशन परिसरात खळबळ उडाली होती. यावेळी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यामुळे नातेवाईकांनी मृतदेह तेथून उचलून शेलोडी येथे नेला. त्या ठिकाणी शोकाकुल वातावरणात रघुनाथ गाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. मुख्य आरोपी पवन बानाईत याला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.